नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करावयाच्या गोष्टी आणि काय करू नये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला महत्त्वाच्या यामध्ये गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. ही अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठ मानली जाईल. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात सर्वात शुभ दिवसापैकी एक दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा दिवस अक्षय तृतीयाचा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता लग्न कार्य आणि इतर मंगल कार्य करण्यात येतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याऐवजी कोणत्या वस्तूचे दान करावे, दानाचे महत्त्व, त्याचबरोबर अक्षय तृतीयाचा योग्य पूजाविधी, शुभ मुहूर्त याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. व्हिडिओला नक्की भेट द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे सुद्धा शुभ मानले जाते. या दिवशी धन आणि वैभव याच्या संबंधित काही उपाय करणे लाभदायक ठरते. तुमच्या घरातील तिजोरी पैशाने भरलेली असावी असे तुम्हाला वाटत असेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ कामे करणं खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यास तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी सोबतच संपत्तीची कमी कधीही भासणार नाही. चला तर आपण बघूयात या दिवशी काय उपाय करायचे आहेत ते. अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करावी. अक्षय तृतीयाच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करावी आणि वास्तूनुसार घरात काही बदल करावे. या दिवशी आपल्या तिजोरीत दक्षिण भिंतीकडे तिजोरी वळवावी. ही दिशा संपत्ती वाढवण्यासाठी आणि धन लाभासाठी उत्तम मानली जाते आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी या दिशेला शुभ मानले गेले आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू शकता. कधीकधी असे होते की नोकरी व्यापार योग्य चालत असेल तरी पैशाची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपती बाप्पांचा फोटो लावावा. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव दूर होईल आणि पैशासंबंधित सर्व समस्या दूर होतील. अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करणे खूपच शुभ मानले गेले आहे. यामुळे या दिवशी थोडे का होईना दान करावेच. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान पूजा वेगवेगळी करू नका, तर एकत्रित पूजा करा. कारण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे पती पत्नी आहेत. त्यामुळे दोघांचीही एकत्रित पूजा करा. यामुळे धनलाभ तर होईलच, बरोबर घरामध्ये प्रेम सलोखा कायम टिकून राहील. घरातील तिजोरी किंवा अलमारी योग्य ठिकाणी ठेवा. पैसे ठेवण्याची अलमारी योग्य दिशेला ठेवायला हवी. अलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धनवृद्धी होते. त्यानंतरचा आहे उपाय. मुख्य दारावर दिवा लावा. दररोज सकाळी लक्ष्मीपूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा. हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही काम केल्यास त्याचा क्षय होत नाही. या तिथीला दान आणि हवन करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान आणि हवन केल्यास ते क्षयाला जात नाही. या दिवशी शक्य असल्यास नदीत किंवा गंगेमध्ये स्नान करावे. ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी स्नानाच्या पाण्यात गंगा, यमुना आदी पवित्र नद्यांचे आवाहन करून त्या पाण्याने स्नान करावे. अक्षय तृतीयाच्या दिवशी करावयाची एक महत्त्वाची कृती म्हणजे तिळतर्पण. तिळतर्पण म्हणजे देवता आणि पितर यांना अन्न पाणी देऊन तृप्त करणे. पितर म्हणजे पूर्वजांचा लिंगदेह. ज्याचे वडील ह्यात नाहीत अशा पुरुषांनी तिळतर्पण करावे. देवतांना पांढरे तीळ तर पितरांना काळे तीळ अर्पण करावे. देवतांना तीळ तर्पण करण्याची योग्य पद्धत. उजव्या हातात पांढरे तीळ घ्यावेत. साक्षात देवाला तीळ अर्पण करत आहेत असा भाव ठेवावा. त्यानंतर डाव्या हाताने पळीने पाणी घेऊन ते तिळावर घालून ते देवतीर्थावरून म्हणजेच बोटांवरून तांब्याच्या ताम्हणात अर्पण करावे. देवाला नमस्कार करावा. त्यानंतर पितरांसाठी तीळ तर्पण करण्याची योग्य पद्धत. उजव्या हातात काळे तीळ घ्यावेत. तिळामध्ये श्री विष्णू आणि ब्रह्मदेवता यांना प्रार्थना करावी.
त्यानंतर हातातील तिळावर पाणी घालून ते तीळ पितृतीर्थावरून म्हणजेच अंगठा आणि तर्जनीमध्ये आणि त्याच्याजवळ जे बोट याच्यामधून ताम्हणात अर्पण करावे. इतरांसाठी तीळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवावा, पूर्वजांना गती देण्यासाठी. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्याच पद्धतीने वाद दूर व्हावेत, घरातील भांडण क्लेश कमी व्हावेत, आपल्या घरात सुखशांती लाभावी, घरामधील दारिद्र्य दूर व्हावे, आपल्या घरामध्ये कुणी आजारी पडू नये आणि आपले कामे निर्विघ्नपणे पार पडावीत, यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत, जे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच करायचे आहेत. नक्कीच आपले सर्व कामे पूर्ण होतील. अत्यंत पुण्यदायी हा दिवस मानला जातो, यामुळे या दिवशी हे उपाय नक्की करा. देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण या दिवशी उपाय करतात. पितरांना देखील प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय करतात. आपणही पाहणार आहोत पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत. पितृदोष हा काही ठिकाणी पितृदोष निर्माण होत असतो आणि त्यामुळे या दोषामुळे आपल्या परिवाराला अतिशय दुःख होत असते. काहीही कामे मार्गी लागत नाहीत. यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर अमावास्येला उपवास करत असतो, पितृतर्पण करत असतो, तसेच पितृदोष नाहीसे होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. तरीसुद्धा दोष कायमच टिकून राहतो. मग हा दोष दूर करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. चला आता आपण उपाय पाहूयात. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच प्राप्तकाळी सकाळी 4 ते 6 ही वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. या वेळेस उठून आपण स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावे. तीर्थक्षेत्राहून आपण गंगाजलचे जे पाणी आणलेले आहे ते आपण त्यामध्ये टाकावे. त्यानंतर अक्षय तृतीयेला प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन गंगा स्नान करणे शुभ ठरले जाते. पण शक्य नसल्यास घरी ते आपण गंगेचे पाणी टाकून स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत. आपले नित्यकर्म नित्यदेव पूजा आटपून घ्यावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी. या दिवशी पूर्ण स्वयंपाक तयार करून वरण भात भाजी पोळी खीर असा पूर्ण स्वयंपाक करून एखाद्या गोरगरिबाला आपल्या घरामध्ये जेवू घातल्यास पितृदेवता प्रसन्न होते आणि पितृबाधा दूर होते. आणि आपल्या छतावर देखील एक नैवेद्य आपण कावळ्यासाठी ठेवायचा आहे. याने पितृ प्रसन्न होतात. कावळ्याच्या रूपात पितृ येतील आणि केलेले प्रसाद भक्षण करून ते आपल्यावरील सर्व संकट दूर होतात. त्याचबरोबर आपल्यावर प्रसन्न होतील आणि पितृबाधाही दूर ही होणारच. जर हा उपाय शहरातील लोक करू शकत नसतील तर एखादा नैवेद्य तयार करून गोमातेला नैवेद्य दाखवावा. गोमातेच्या अंगावरून हात फिरवून आपल्या पितरांसाठी शांती मागावी, त्यासाठी प्रार्थना करावी. याने देखील पितृदोष दूर होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेला अजून एक उपाय अतिशय सोपा उपाय आहे. अक्षय तृतीयेला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन भगवंताची प्रार्थना करावी की हे देवा, आमच्या पितरांना मुक्ती दे, आमचे पितर प्रसन्न होतील असा आशीर्वाद. आणि यांनी देखील पितृबाधा दूर होण्यास मदत होते. या दिवशी पितरांची दक्षिण दिशा मानली जाते. या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांची प्रार्थना करा. अशा प्रकारे अक्षय तृतीयेचे सोपे सोपे उपाय तुम्ही नक्की करा. सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय, जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे जोडीदाराशी मतभेद होत असतील तर या दिवशी तुम्ही काही खास उपाय करून तुमचे वैवाहिक जीवन सुखमय करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पती पत्नीने मंदिरात जाऊन एकत्र दोघांनी सोबतच मंदिरात जायचे आहे. या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांची पूजा करावी. तसेच यावेळी रुद्राभिषेक देखील करावा आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी कामना करावी. तसेच ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. हा उपाय करताना पती पत्नीने रेशीम गुलाबी रंगाचे वस्त्रे परिधान करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवपार्वती मंदिरात पूजेनंतर देवीला 16 शृंगार दान करावा. शिवाय या दिवशी महिलांनी देखील 16 शृंगार करावा. आर्थिक अडचणीवर मात दान अवश्य करावे.
पण या दिवशी चुकूनही कोणाला उधार देऊ नये. असे केल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होत असते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणालाही उधार देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.